नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. तुमची जर स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल ना, तर आजचा दिवस तुमच्यासाठी वाईट होता. असं का म्हणतोय मी? कारण की सेन्सेक्स जवळपास 1000 पॉइंटपेक्षा जास्त डाऊन आहे. स्मॉल कॅप, मिड कॅप तर बघायची कंडिशन सुद्धा नाहीये, की जवळ-जवळ 3% पर्यंत डाऊन आहे. आणि ज्यांची स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांचे पोर्टफोलिओ आत्ता सध्या जर बघितले आपण, तर जवळपास 20% 30% पेक्षा जास्त डाऊन आहेत. कारण मागच्या 1.5 वर्षामध्ये इंडियन स्टॉक मार्केटनी चांगलं परफॉर्म केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये कंटिन्युअसली सेलिंग होतीये. तर या सेलिंग मागं नेमकं काय कारण आहे आणि हे स्टॉक मार्केट अजून किती दिवस डाऊन होणार आहे, याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण कारणं शोधण्याचा प्रयत्न करू, की स्टॉक मार्केटमध्ये ही पॅनिक सिच्युएशन का आलेली आहे? कंटिन्युअसली सेलिंग का येते? तर याचं पहिलं कारण जे आहे, की ग्लोबल मार्केटमध्ये आता सध्या अस्थिरता निर्माण झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, ते दररोज एक न्यूज येते, की या देशावर हल्ला करणार आहेत, त्या देशावर टेरिफ वाढवलेलं आहे. या प्रत्येक न्यूजमुळं ग्लोबल मार्केटमध्ये आता सध्या एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे इन्व्हेस्टर आहेत, ते सध्या सेफ इन्व्हेस्टमेंटकडे त्यांचा दृष्टिकोन वाढलेला आहे. त्यामुळेच तुम्ही बघत असाल, की गोल्ड आणि सिल्व्हरच्या प्राईस दररोज इन्क्रीज होत आहेत. आणि आता सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड हा देश पाहिजे. तर हे डेन्मार्कच्या अखत्यारीत ग्रीनलँड हा प्रदेश येतो. या प्रदेशामध्ये जर बघितलं आपण तर नैसर्गिक वायूचा असंख्य साठा आहे. इथं जे संसाधनं आहेत, तर यांचा पण तिथं खूप साठा आहे. त्यामुळे आता त्या देशावर अमेरिकेची नजर आहे आणि अमेरिकेला तो प्रदेश पाहिजे. दुसरं कारण जर आपण बघायचा प्रयत्न केला, तर मागच्या 3 वर्षामध्ये इंडियन स्टॉक मार्केटमधनं जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत ना, ते कंटिन्युअसली जात आहेत. 2024 बघितलं आपण, तर 2024 मध्ये जवळपास 3 लाख करोड रुपये फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे, ती विथड्रॉल केलेली आहे. 2025 मध्ये बघितलं तर 3,06,000 करोड रुपये जे आहेत ना, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, ती त्यांनी विथड्रॉ केलेली आहे. आणि आत्ता एका महिन्यामध्ये जवळ-जवळ 40,000 करोड रुपये जे आहेत ना, ते एका महिन्यात विथड्रॉ केलेत फॉरेन लोकांनी. तर याच्या मागची जर कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तर का त्यांना आपल्या इंडियामध्ये पोटेन्शियल वाटत नाहीये? तर याचं एकमेव कारण जे आहे, ते आत्ता सध्या जी अशांतता निर्माण झालेली आहे, त्यांना जे फिक्स डिपॉझिट आहे, जे फिक्स ॲसेट आहेत, याच्यामध्ये त्यांना चांगलं रिटर्न मिळतंय आणि त्यांना त्याच्यामध्ये चांगला होप दिसतोय. बाजूच्या कंट्रीचा विचार केला, चीन म्हणा, जपान म्हणा किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटपेक्षा तिथं स्वस्त मार्केट आहे. त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणामध्ये पैसे मिळतात आणि त्याच्यामागे अजून एक कारण आहे, की आत्ता सध्या आपल्या जी रुपयाची हालत आहे, ती कंटिन्युअसली आता जवळपास 91 पर्यंत गेलेलं आहे. त्यामुळं इथली इन्व्हेस्टमेंट त्यांना आहे ना, परवडत नाहीये आणि त्यामुळे ते बाहेरच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जात आहेत. अजून एक कारण आहे, की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आपल्या इथं जे टॅक्सेशनचे रूल आहेत, ते प्रत्येक बजेटमध्ये आहे ना, इन्व्हेस्टमेंट म्हणजे टॅक्स वाढवत आहेत. म्हणजे जे आपण जर बघितलं तर लाँग टर्म कॅपिटल गेन जो आहे, तो 10% वरनं 12.5% केलेला आहे. त्यामुळे अजून त्यांचं जे इन्कम आहे ना, ते तिथं कमी झालेलं आहे. आणि ते जे इन्व्हेस्टमेंट इथं करतायत ना आणि ते आता रुपया जे वाढतोय ना, ते सगळ्यात मेन कारण आहे. त्यामुळे ते बाहेरच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जात आहेत. त्याच्यानंतरचं सध्या सगळ्यात मेन कारण जे आहे, ते आता सध्या जी आय-टी इंडस्ट्री आहे, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, तर आय-टी इंडस्ट्री ज्यावेळेस रुपया वाढतो, त्यावेळेस आय-टी इंडस्ट्रीला नफा होतो. पण आता सध्या जर बघितलं आपण, तर ग्लोबल मार्केटमध्ये किंवा अमेरिकेमध्ये मंदीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या वेळेस मार्केटमध्ये मंदीचं वातावरण निर्माण होतो, त्या वेळेस स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश यायला चालू होतो आणि आत्ता सध्या रुपया ज्या पद्धतीनं वाढतोय, तर स्टॉक मार्केटला या क्रॅशला आय-टी सेक्टर वाचवू शकत होतं. पण सध्या जर बघितलं आपण, तर आय-टी सेक्टरचे पण स्टॉक त्याच पटीमध्ये डाऊन होत आहेत. हे एक कारण आहे, की सिल्व्हरची जी प्राईस आहे, ती जवळपास 3,30,000 रुपयापर्यंत गेलेली आजची करंट प्राईस आहे. गोल्डचं त्याच पद्धतीने 1,50,000 गोल्डनी क्रॉस केलेलं आहे. आणि इंडियामध्ये जर बघितलं आपण, तर इंडियामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय, की आता गोल्डमध्ये, सिल्व्हरमध्ये अजून इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कोणी एफ-डी तोडतंय. प्रत्येकाचे मला दररोज 100 कॉल आहेत, की "सर अजून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू का? अजून सिल्व्हरमध्ये इन्व्हेस्ट करू का?" त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा रूल जो असतो ना, की कधीही कुठलीही पब्लिक जे आहे, ज्या एखाद्या ॲसेट क्लासकडे जर जास्त इन्व्हेस्टमेंटचा त्यांचा ओघ असेल, तर आपण त्या ॲसेट क्लासपासून दूर राहिलं पाहिजे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, की 2012ला गोल्डची किंमत ₹31,000 होती. 2018 बघितलं आपण, तर 2018ला ती प्राईस 31,000च होती. म्हणजेच काय, तर 7 ते 8 वर्षामध्ये गोल्डने 0% रिटर्न दिलं होतं.
त्यामुळेच माझं म्हणणं आहे, की आता ही रॅली जी आहे गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये, आत्ता सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याचा दृष्टिकोन तुमचा तुम्ही दूर ठेवला पाहिजे. कारण की वरच्या प्राईजला तुम्ही जर अडकून बसलात ना, तुम्हाला 4 ते 5 वर्ष लागतील तुमची प्राईज येण्यासाठी. कारण आहे ना, गोल्ड, सिल्व्हरच्या ज्या प्राईज वाढतायत ना, ही काही नैसर्गिक नाहीये. सिल्व्हर, गोल्ड हे जगामध्ये सगळीकडे आहे, अवेलेबल आहे. फक्त चायनाने काय केलेलं आहे, की एक्सपोर्टवर जर निर्बंध आणलेले आहेत. ज्या दिवशी चायना एक्सपोर्ट खुला करेल किंवा ग्लोबल बँका ज्या आहेत, जे आता सध्या शॉर्ट पोझिशनवर आहेत चांदीवर किंवा गोल्डवर. त्यामुळं त्यांना आता सध्या त्यांची पोझिशन स्क्वेअर अप करण्यासाठी ते बायिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे दररोज तुम्हाला किमती वाढताना दिसतायत. तुम्ही या ट्रॅपपासून लांब राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. गोल्ड, सिल्व्हरमध्ये ज्यावेळेस BlackRock सारखा मोठा फंड हाऊस जे आहे, तो शॉर्ट करेल, त्यावेळेस त्याची प्राईज ₹1,00,000 पर्यंत डाऊन होऊ शकते. त्यामुळं धोका जास्त आहे आणि प्रॉफिट कमी आहे. त्या कंडिशनमध्ये मार्केट ज्यावेळेस डाऊन असतं, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा पॅनिक न करता शांतपणे आपण आपला जो म्युच्युअल फंड चालू आहे, आपले जे स्टॉक आहेत, याच्यामध्ये सायलेंटली एक टॉप अप करायला पाहिजे. म्हणजेच काय, तुमची 10,000ची एस-आय-पी असेल, तुम्ही त्याच्यामध्ये ₹2,000, ₹5,000 एक टॉप अप करायला पाहिजे. तुमचे ज्या कंपन्यांचे स्टॉक तुम्हाला घ्यायचे होते, ते आत्ताच्या प्राईजमध्ये, स्वस्तामध्ये, कमी व्हॅल्युएशनमध्ये मिळतात, तर ते घेतले पाहिजेत. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केली असेल लमसम अमाउंट, तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲव्हरेज आउट करू शकता. आत्ता सध्या खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला एन-ए-व्ही मिळतायत. स्मॉल कॅप, मिड कॅपनी ते मायनसमध्ये रिटर्न दिलेले आहे एका वर्षामध्ये मागच्या. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये लोकांचं स्टॉक मार्केटपासून दूर जात आहेत. तर हीच योग्य वेळ आहे, की आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करायला पाहिजे. तर पॅनिक करायचं नाहीये, ही एक संधी बघायची. कारण म्युच्युअल फंडमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो ना, तो लाँग टर्मचा व्ह्यू असतो. 15 वर्षाचा, 10 वर्षाचा, 10 वर्षाच्या पुढूनच. त्यामुळं असे छोटे-मोठे ज्यावेळेस डाउनफॉल येतात ना, तर याची संधी आपल्याला करता आली पाहिजे. अशा वेळेस आपण इन्व्हेस्ट केले ना, तर तुम्हाला 5-5, 10-10 वर्ष थांबायची गरज नाहीये. लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट येईल. म्हणजेच काय, की ज्याला तुम्ही समजा एस-आय-पी लावली आणि तुम्हाला वाटलं की 10 वर्षानंतर मला ₹1,00,00,000 मिळणार आहेत. तुम्ही 15,000ची एस-आय-पी लावली 15 वर्षासाठी आणि तुम्हाला ₹1,00,00,000 मिळणार आहेत 15 वर्षानंतर. पण या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं, प्रत्येक फंडची एन-ए-व्ही खालेली असते, त्यावेळेस त्या ठिकाणी जर एखादं टॉप केलं, म्हणजे तुम्ही समजा ₹5,00,000 लमसम लावलेत आणि आता सध्या तुमच्याकडे ₹20,000 एक्स्ट्रा आहेत, तर तुम्ही 20,000चं टॉप करा या कंडिशनमध्ये. तुम्हाला खालच्या प्राईसची एन-ए-व्ही मिळेल. तुम्ही जर स्टॉक घेतला असेल, तर तुम्हाला एखादी चांगल्या फंडामेंटल कंपन्यांचा स्टॉक घ्यायचा आहे, तर तुम्ही तुरंत बाय करायला पाहिजे. पण कसं करायचं, की एक पार्शियली करायचं. म्हणजे काय, की तुम्हाला ₹1,00,000 चा स्टॉक बाय करायचा आहे. तर तुम्ही कधीही ₹1,00,000 लावायचे नाहीयेत. नॉर्मली तुम्ही काय करायचं, ₹10,000 लावायचे. अजून बघायचं, अजून एक काही दिवसानं अजून ₹10,000 लावायचे. म्हणजे टप्प्याटप्प्याने बाय करायचं. एकदाच बाय करायचं मार्केट सध्या नाहीये. आणि कधी-कधी काय होतं, की आता यावर्षी गोल्ड आणि सिल्व्हरनी परफॉर्म केलेलं आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस शांतता निर्माण होईल, ज्यावेळेस सगळ्या कंडिशन प्रॉपर होतील, त्यावेळेस काय होईल, की परत एकदा स्टॉक मार्केटमध्ये रॅली यायला स्टार्ट होईल. आणि ज्यावेळेस रॅली यायला स्टार्ट होईल, त्यावेळेस स्टॉक मार्केटसारखं रिटर्न कुठलाही ॲसेट क्लास देऊ शकत नाहीये. त्यावेळेस गोल्ड आणि सिल्व्हरच्या प्राईस खाली येतील. त्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना गोल्ड, सिल्व्हरमध्ये करायचे, इक्विटी मार्केटमध्ये करायची आहे, रिअल इस्टेटमध्ये करायची आहे, सगळीकडे इन्व्हेस्टमेंट आपली असली पाहिजे. आणि ज्यावेळेस जो ॲसेट क्लास परफॉर्म करत नाहीये, त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजेच काय, आता सध्या गोल्ड, सिल्व्हर म्हणजे दररोज त्यांच्या प्राईस वाढतायत, त्यावेळेस आपण त्यांच्यापासून दूर राहायचंय. ज्यावेळेस स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाहीये, त्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावायचे चांगल्या कंपन्यांवर. रिअल इस्टेटमध्ये एखादी चांगली जागा आलेली आहे, चांगल्या लोकेशनला आलेली असेल, तर त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे पैसे. तर ही जी आत्ता सध्या कंडिशन ओढावलेली आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, की पॅनिक करायचं नाहीये. सेलिंग तर अजिबात करायची नाहीये. एस-आय-पी स्टॉप करायची नाहीये. सगळ्यात मोठा जो कुठला गुन्हा असेल, तर या कंडिशनमध्ये एस-आय-पी स्टॉप करणं, म्युच्युअल फंडमधनं पैसे विथड्रॉ करून या मार्केटकडे मी परत येणार नाही, हा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये पण आम्ही असंच केलेलं आहे, की ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल, त्यावेळेस मार्केटमधनं पैसे विथड्रॉ करायचे आणि परत आता मार्केटमध्ये येणार नाही, असं करायचं. पण तसं कधीच करायचं नाहीये. 2020चा अनुभव आहे. ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं, त्यावेळेस जर पैसे लावले असते, तर तुमचे 4 ते 5 पट पैसे झाले असते. तुम्ही जर एक्झाम्पलसाठी टाटा मोटर्स घ्या, की ₹58 पर्यंत आला होता 2020 मध्ये. त्यामुळं अशा कंडिशनमध्ये आपण स्टेबल माइंड ठेवायचं आणि चांगल्या कंपन्या, स्मॉल कॅप, मिड कॅपचे चांगले फंड, सेक्टोरियल फंड्स चांगले, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा आपला अप्रोच ठेवायचा
आणि याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी आहे ना ती डाऊनफॉलमध्ये वाढली पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये कशामध्ये तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर सगळ्यात त्याला चांगला रूल काय आहे की ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल ना त्यावेळेस इन्व्हेस्ट करायचे. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मार्केट ज्यावेळेस डाऊन असेल ना 2% पेक्षा स्मॉल कॅप, मिड कॅप त्यावेळेस मी एक SIPचं टॉपअप करणार आहे. म्हणजे माझी 5,000ची SIP असेल तर मी ₹5,000 त्या दिवशी एक एक्स्ट्रा अमाऊंट त्या फंडमध्ये टाकणार आहे. माझे जर कुठल्या कंपन्याचे चांगले स्टॉक असतील ज्यावेळेस मार्केट 1% पेक्षा जास्त डाऊन असेल निफ्टी त्यावेळेस मी अजून एक टॉपअप करणार आहे. स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये जर 2% पेक्षा जास्त असेल तर मी टॉपअप करणार. ह्या गोष्टीचा मी सविस्तर म्युच्युअल फंड्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटचं जर गाईडन्स पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, WhatsApp मेसेज करू शकता. तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल.